नमस्कार. एज्युकेशन हब MS 23 आजचा जो का टॉपिक आहे हा जॉमेट्रीचा टॉपिक आहे आणि तो 10th क्लासमध्ये आहे. बघा ह्या पद्धतीचा जे आपल्याला जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याला बोर्डमध्ये विचारलं जातं. याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली याच्यामध्ये MNP हे सर्वात महत्त्वाचं. याच्यामध्ये जे आपल्याला दिलं आहे MNP हा 90 डिग्रीचा वगैरे आहे. मग 90 डिग्रीचा असताना याच्यामध्ये NQ हा परपेंडिक्युलर आहे कशाला MPला आणि हा जो आहे मीन वगैरे आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचा हे गणित सोडत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचा बेस घ्यायचा हे कळणं खूप गरज आहे. बघा तुम्ही 10वीच्या स्टँडर्डमध्ये याचा एक फॉर्म्युला आहे तो जॉमेट्री मीन. आता जॉमेट्रीचा फॉर्म्युला म्हटलं हा परपेंडिक्युलरचा स्क्वेअर असतो आणि ते जे काही दोन साईड दिले त्याचा मल्टिप्लाय असतो सर्वात महत्त्वाचं. हे गणित काय सोडायचं असेल आपल्याला जॉमेट्री मीनचा जे काही प्रॉपर्टी असतात त्या आधारे आपल्याला सोडायचे. म्हणजे काय या ठिकाणी बाय जॉमेट्रिक मीन. आता जॉमेट्री मीन म्हटलं हा याचा परपेंडिक्युलरचा स्क्वेअर असतो म्हणजे काय NQ स्क्वेअर बरोबर MQ इंटू QP. मग याच्यामध्ये आपल्याला बाजू दिलेला आहे त्या ठिकाणी MQची 9 दिली आणि QPची किती दिली आपल्याला 4 दिली. म्हणजे आपल्याला NQ फाइंड आउट करायचं. मग NQ स्क्वेअर बरोबर 9 इंटू 4 मग NQ स्क्वेअर बरोबर 36. बघा याचा स्क्वेअर असेल तर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागतं. याचा अर्थ काय झालं या ठिकाणी NQ बरोबर स्क्वेअर रूट म्हणजे 36 मग NQ बरोबर या ठिकाणी किती आलं 6 युनिट. अशा पद्धतीने तुम्ही गणित घरी प्रॅक्टिस करून सोडू शकता. याच्यामध्ये आपण परीक्षेमध्ये कशा पद्धतीने गणित विचारलं जातं हे तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारतो बोर्डाच्या वगैरे. मग तुम्हाला याच्यामध्ये जॉमेट्री मीनचा जो फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक. मग जॉमेट्री मीन म्हणजे काय हा परपेंडिक्युलर याचा स्क्वेअर असतो आणि ह्या दोन बाजूचा काय असतो मल्टिप्लाय असतो. अशा पद्धतीने तुम्ही गणित तुम्ही इझिली घरी सोडू शकता. तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करू शकता. असे अनेक प्रकारचे तुम्ही पुस्तकामध्ये तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिले असेल ते गणित बघून तुम्ही हे गणित सोडू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित आवडलं असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.